नमस्कार श्रोते हो, दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात सौ रेखा खराबे यांच्या जगणं ज्याचं त्याचं या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी अजूनपर्यंत जर तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल किंवा तुम्ही जर आत्ता पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर एकच नम्र विनंती, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, रेखा खराबे लिखित संध्या छाया. सावकाश चालत आप्पासाहेबांनी घर गाठलं. ना कसली घाई, ना कोणी घरी वाट बघणारं. पण बाहेर तरी किती वेळ भटकायचं ना. घरी तर परतायला हवंच होतं. तरी ते आज लांबवर फिरायला गेले होते. चांगलं तासभर फिरून झालेलं होतं. नंतर रोजच्या सवयीनं मंदिरातही जाऊन बसले. मंदिरात शांतपणे बसलं की मन जरा शांत व्हायचं, पण एकदा का मंदिरातली गर्दी वाढायला लागली की मग मात्र ते तिथे थांबत नसत. उगाच कोणीतरी ओळखीचं भेटणार, मग पुन्हा त्याच चौकशा, त्याच पंचायती. त्यापेक्षा नकोच ते. आप्पा मुळातच कमी बोलणारे. आपण बरं की आपलं काम बरं ही वृत्ती. कोणाच्या आध्यात्मध्यात ते कधी नसतच. आता तर उगाच लोकांच्या चौकशा नकोत म्हणून ते टाळण्यासाठी ते घरी लवकर परतायचे. आणि काळोख झाला तर हल्ली दिसायलाही त्रास होतो. गाड्यांचा प्रखर प्रकाश डोळ्यांवर आला की घाबरायला होतं. गर्दीत चालताना भीती वाटते. त्यापेक्षा दिवसा उजेडी आपलं घरात येऊन पडावं झालं. शक्य तेवढ्या हळूवार हाताने आप्पांनी फाटक उघडलं तरी ते कुरकुरलंच. आप्पा आपल्याशीच बोलले. आता बिजागऱ्यात तेल घालायला हवंय. बेट अलीकडे फारच कुरकुर राहायला लागलंय, तेही थकलंय आता. 2-3 पायऱ्या चढून आप्पा कुलूप उघडून घरात आले. अजून दिवे लागण झालेली नव्हती. बाहेर बराच उजेड होता. त्यांनी आपली आराम खुर्ची व्हरांड्यात आणली आणि हात पाय ताणून आळस देत ते आरामात बसले. समोर रस्त्यावरच्या मोठ्या झाडावर पाखरांचा नुसता कल्लोळ चाललेला होता. त्यांची ती किलबिल, ती लगबग, ते पंख फडकवणं, आप्पा कितीतरी वेळ एकटक बघत राहिले. घरट्याकडे परतण्याची आता वेळ झाली हे नेमकं कसं कळतं या पाखरांना. ही पाखरं किती ओढीनं सांजवेळी आपापल्या खोप्याकडे परततात. माणसाचं मात्र तसं असतंच असं नाही. सकाळी आपल्या दिशा शोधत खोपा सोडून निघून गेलेली आपली पिलं सांजवेळी पुन्हा खोप्यात परत येतीलच याचा भरवसा धरता येत नाही. बाहेरच्या रंगीबेरंगी दुनियेत बऱ्याचदा ती हरवून जातात. ही बाहेरची ओढ वाटायला लावणारी, आकर्षक दिसणारी दुनिया नेहमी तशी असतेच असंही नाही. पण पंखात भरारी मारण्याचं बळ आणि मनात उडण्याची उर्मी असली की विचार करायची ताकद बहुतेक नष्टच होऊन जाते. या रंगीत दुनियेत ती पाखरं कधी मनसोक्त विहार करतात तर कधी गटांगळ्याही खातात. आपल्या हेमांगी आणि रमेशचंही तसंच झालं. मुलांच्या आठवणीनं आप्पांचे डोळे नकळत पाणावले. आप्पा टिपं गाळत बसणाऱ्यातले नव्हते. पण एकटेपणाने आणि म्हातारपणाने माणूस हळवं होऊनच जातं. तसं हेमांगीचं सारं ठीकच होतं. मुळातच ती हुशार आणि मेहनती. मिळणाऱ्या यशानं स्वभाव महत्वाकांक्षी झालेला. पुढे पुढे जाण्याची मनात नेहमी जिद्द असायची तिच्यात. चांगली शिकली, आपल्या हिमतीवर परदेशात शिकायला गेली. घरी दारी नेहमी कौतुकच व्हायचं तिचं. शिक्षण संपताच लगेच तिकडेच नोकरीही मिळाली तिला आणि लग्नसुद्धा तिचं तिनेच जमवलं आणि तिकडेच केलंही. त्यालाही 10 वर्ष होऊन गेली की आता. सुरुवातीला यायची 1-2 वर्षांनी. पण या 5-6 वर्षात तर ती आलीच नाही. तिला मुलगा झाल्याचं मात्र तिने कळवलेलं होतं. फोटोही पाठवले होते त्याचे. आता 5 वर्षांचा झाला असेल नातू.
वत्सला गेली त्यावेळी कळवलं होतं तिला, पण ती आली मात्र नाही. अलीकडे ना माणसाच्या मनातली माया चाटली की काय कोण जाणे. कदाचित आईची भेट तर होणारच नव्हती, मग जाऊन काय करायचं असा विचार तिने केलेला असावा. पण बापाला भेटावंसं नसेल का वाटलं तिला. नाहीतरी सुरुवातीपासूनच आईशी तिचे सूर फारसे कधी जुळलेच नव्हते. मनातल्या गोष्टी ती आप्पांच्या जवळ बोलायची. आप्पांशी जास्त जवळीक होती तिची. बरेचदा वत्सला त्यावरूनही चिडायची. मग आता काय झालं. ही नवी पिढी दिवसेंदिवस कोरडी होत चालली आहे का काय, देव जाणे. हां, एक फोन मात्र तेवढा केला हेमांगीने. जाऊ दे. आप्पांनी दीर्घ निश्वास सोडला. आता चांगलाच काळोख झाला होता. पाखरांचा किलबिलाट कमी झाला होता. एखादंच चुकलं माकलं पाखरू उशिरानं परतत होतं. आप्पांनी उठून व्हरांड्यातला दिवा लावला. आत जाऊन घरातले दिवे लावले. देवाजवळ सांजवात लावली, नमस्कार केला आणि पुन्हा व्हरांड्यातल्या खुर्चीत बसून रोजचं स्तोत्र म्हणायला सुरुवात केली. सवयीनी शब्द मुखातनं बाहेर पडत होते, पण काय म्हणतोय हे त्यांना देखील कळत नव्हतं. खरं तर आज त्यांचं मनच थाऱ्यावर नव्हतं. देवळातच त्यांच्या कानावर रमेशची बातमी आली होती. दारू पिऊन त्यांनी कोणाशी तरी भांडण केलं होतं. चाकू सुरे निघाले होते म्हणे. कोणीतरी जखमी झालं आणि पोलिसांनी रमेशला पकडून नेलं होतं. तो बातमी देणारा म्हणाला सुद्धा की आप्पा, जामीन द्यायला तुम्हाला जायला लागेल. ऐकून आप्पा आधी तर सुन्न झाले, पण लगेच त्यांनी स्वतःला सावरलं. विचार केला. त्यांना रमेशची कीव वाटली. नेहमी त्याच्या बेताल वागण्याचा त्यांना राग यायचा, पण आज मात्र त्यांना त्याची कीव वाटली. ही वेळ कधीतरी येणारच होती. काय करावं ते मात्र त्यांना सुचत नव्हतं. हा मुलगा हाताबाहेर जाण्यामागे बराचसा भाग वत्सलेचाच होता. एकतर मुलीच्या पाठीवर झालेला मुलगा, शिवाय वंशाचा दिवा. वत्सलेच्या फाजील लाडानंच तो वाया गेला. हेमांगी मुळात हुशार. ती दरवर्षी चांगली पास व्हायची. पण रमेशच्या सुरुवातीपासूनच अभ्यासात फारसं लक्ष नव्हतंच. रडून ओरडून आपल्या मागण्या पूर्ण करून घेण्याची आईची हातोटी त्यांनीही उचललेली होती. त्यांनी जिद्द करायची आणि वत्सलेनं कशीही काहीही करत ती पूर्ण करायची. त्यांनी नुसत्या उन्हाडक्या करायच्या आणि प्रत्येक वेळी वत्सलेनी त्याला पाठीशी घालायचं, सतत त्याच्या चुकांवर पांघरून घालायचं. हे नित्याचं झालेलं होतं. कितीदा तरी तिला समजावण्याचा प्रयत्न केला की तिच्या असल्या वागण्यानं ती त्याचं नुकसान करतेय. याच वयात त्याला, त्याच्या आयुष्याला चांगलं वळण लावायला हवं, पण ते सगळं कधी वत्सलेला पटलंच नाही. मुळात तिचा स्वभावच तिरसट. बोलण्याचे विपरीत अर्थ लावायची तिची सवय. त्यामुळे वादावादी, आकांडतांडव आणि मग त्यांनी सगळ्या घराचं स्वास्थ्यच बिघडून जाणार. त्यापेक्षा आपण फार बोलू नये हे बरं. याच एका विचाराने आप्पांनी वाद घालणं, बोलणं कायम टाळलं. नंतर तर रमेशबद्दल काहीच चांगलं वाईट सगळं बोलणंच बंद करून टाकलं. कसा बसा उठत बसत तो नशिबानं 12वी पास झाला. पुढे किती त्याला शिक शिक म्हटलं, पण तो मात्र शिकलाच नाही. आप्पा काही खूप श्रीमंत वगैरे नव्हते, पण खाऊन पिऊन सुखात राहण्या इतपत त्यांची आवक होती. किती हौसेनं हे घर त्यांनी बांधलं होतं. फार मोठं नसलं तरी स्वतंत्र, 4-5 खोल्या, मागे पुढे अंगण. वत्सलेला फुलांची भारी हौस. तिच्या केसात रोजच कुठली ना कुठली फुलं माळलेली असायचीच. कितीतरी सुंदर सुंदर फुलझाडं तिने बागेत आणून लावली होती. बागेचं सारं काम तीच करायची. मुलांपेक्षाही झाडांवर तिची माया जास्त.
आप्पांच्या डोळ्यासमोर बागेत मन लावून काम करणारी वत्सला तरळली आणि त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावल्या. हे एवढं एकच तर काम ती आवडीने आणि आनंदानं करायची. बाकी घरकामात तर आनंदच होता. दोन्ही वेळा पोटात कसंबसं अन्न पाडायचं इतकंच. आप्पांना आठवला हेमांगीला घेऊन वत्सला माहेरून पहिल्यांदा घरी आली तो दिवस. आई होती त्यावेळी. आईचं सगळंच काम नीटं स्वच्छ, गबाळेपणा तिला खपायचाच नाही. तेवढीच वत्सला गबाळी आणि आळशी. स्वतः फक्त नटायला नीटनेटकं राहायला तिला आवडायचं. आईला तिने घातलेला पसारा आवडायचा नाही, त्यावरून रोज कुरबुर सुरू असायची. आई तिला काही सांगायला, समजवायला, काही शिकवायला गेली तर हीच मांजरीसारखी फिस्स करून अंगावर यायची. शेवटी शेजारी पाजारी शोभा नको म्हणून आईलाच नमतं घ्यायला लागायचं आणि शेवटी ती गप्प बसायची. फार राग यायचा तिला, पण वत्सलेपुढे कोणाचं काही चालत नसे. वत्सला कशीही वागली तरी आईने तिच्यासाठी शक्य होतं ते सगळं केलं. वर्षभर तिची हाऊसमौस, सणवार, कौतुक सारं काही केलं, पण वत्सलेला तिची किंमतच नव्हती. पदोपदी ती आईचा अपमान करायची, पण तरीही आईने तिचे डोहाळे पुरवले. बाळणपणात तिच्यासाठी सगळं करून पाठवलं, छानसा बाळंत विडा केला, पण तिला समाधान नव्हतंच. वत्सला बाळाला घेऊन परतली त्यावेळी घरात आईने किती तयारी करून ठेवली होती. घरातच दोघींवरनं भाकर तुकडा वाळवून टाकला, प्रेमाने आत नेलं. तिच्या चेहऱ्यावरनं आनंद अगदी ओसंडून वाहत होता. चेहऱ्यावरचं नातीचं कौतुक लपत नव्हतं. किती गोड सुंदर बाहुलीसारखी होती हेमांगी. आईला तर नातीला कुठे ठेवू कुठे नाही असं झालेलं होतं. तिने लगेच तिला मांडीवर घेतलं, लाडावलं, भाराभारा तिचे पापे घेतले. झालं, लगेच वत्सलेचं बी नसलं. तिच्या कपाळावरची आठी आणि रागीड भाव आप्पांच्या नजरेतनं सुटले नाहीत. त्यांच्या काळजाचा ठोकाच चुकला आणि वीज काढाडली. अहो हे काय आई, तुम्हाला एवढंही कळत नाही का? इतक्या लहान बाळाचे असे पापे घेतात का? आणि तिला तर ते अजिबात आवडत नाही आहे. बघा बघा कशी गुदमरून गेली आहे ती. द्या, आणा तिला इकडे. वत्सलेचा रागीट, तिरसट, कोरडा स्वर होता. आई एकदम कावरीबावरी झाली. चटकन पोरीला वत्सलेच्या हातात ठेवलं आणि डोळे पुसत आत निघून गेली. प्रत्येक वेळी वत्सलेचं हे असंच असायचं. आप्पांना ते कळत नव्हतं किंवा त्यांच्या लक्षात येत नव्हतं असं नाही, पण कलह टाळण्यासाठी ते कोणाचीच बाजू घेऊन बोलत नसत. तशी आई मुळातच स्वभावानं गरीब. खूप हालापेष्टात तिने दिवस काढलेले. मुलाच्या राज्यात जरा बरे दिवस आलेले, पण कधीतरी तिचीही सहनशक्ती संपायची. मग घरात वादावादी व्हायची, आदळापट व्हायची, पण वत्सला कधी हार मानायचीच नाही. तिचा आवाजही चांगला खणखणीत. शेवटी मग आईच गप्प बसायची. जिंकल्याचा आनंद वत्सलेच्या चेहऱ्यावर झळकायचा. आई नंतर फार दिवस जगलीच नाही. कसंबसं नातवाचं तोंड तेवढं तिने बघितलं. त्याचं कौतुक करायला मात्र ती राहिली नाही. ती असती तर कदाचित हे पोर एवढं हाताबाहेर गेलंही नसतं, पण ही आपली उगाच खोटी आशा. कदाचित आणखीनही जास्त बिघडलं असतं. देवच जाणे काय झालं असतं. हेमांगी हुशार म्हणून आप्पांनी तिला हवं ते आणि हवं तेवढं शिकू दिलं. तिच्यावर होणाऱ्या खर्चानं मात्र वत्सला खूप चिडायची. मुलीला एवढं शिकून उपयोग काय? ती लग्न होऊन दुसरीकडेच जाणार ना. पदवीधर झाल्याबरोबर वत्सलेला हेमांगीचं लग्न उरकून टाकायचं होतं, पण हेमांगीनी काही तिला दाद दिली नाही. तिचं न ऐकता ती शिकतच राहिली. आप्पांचं तिला सतत प्रोत्साहन होतं आणि वत्सलाला ते आवडत नव्हतं. पण त्यात नवल वाटावं असं काही नव्हतंच.
लहानपणापासूनच हेमांगीच्या हुशारीचं सगळीकडे कौतुक व्हायचं. तिला बक्षिसं मिळायची आणि त्यामुळे वत्सलेचं जळफळाट व्हायचा. म्हणूनच मग जिद्दीने तिने रमेशला आपल्या ताब्यात घेतलं. तसाही मुलगा म्हणून तो तिचा लाडकाच होता. कोणी त्याचे लाड करत नाही म्हणून त्याचे तिने फाजील लाड केले. त्याला शेफारून ठेवलं. स्वतःला वाटलं त्याच शाळेत तिने त्याला घातलं. तो जे मागेल ते त्याला दिलं. कधी नाही म्हणून म्हटलं नाही. चूक बरोबर हेही कधी पाहिलं नाही. गरजेचं आहे का याचाही कधी विचार केला नाही. त्याचा परिणाम काय होईल याकडेही लक्ष दिलं नाही. अति लाडानं तो वाया गेला. पण ते वत्सलेला कळत नव्हतं. आप्पांनी कधी काही बोलण्याचा प्रयत्न केला, आडकाठी घातली तर त्यांनाच ती बोलायची. हे बघा, तुम्ही त्याच्या बाबतीत अजिबात काही बोलू नका. पोरीचं करताय ना सगळं आपल्या मनासारखं. ऐकता का तिच्या बाबतीत माझं काहीतरी? मग निदान याच्या बाबतीत तरी माझं मला ठरवू द्या. तुम्ही काही बोलायचं नाही मध्ये. नेहमी त्याला टोकत असता. त्यांनी काही मागितलं की नेहमी नेहमी नाही 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 म्हणता. फरक करता तुम्ही दोन्ही मुलात. हे बघ, तसं नाही आहे वत्सला. अगं, तोही माझाच मुलगा आहे ना. अगं, पण मुलांचे कुठले हट्ट पूर्ण करायचे, कुठले करायचे नाहीत याचा विचार नको का करायला? अगं, अशानं मनस्वी होईल तो. हाताबाहेर जाईल तो तुझ्या फाजील लाडांनी. काही हाताबाहेर वगैरे जात नाही तो. त्याचं कौतुकच नाही तुम्हाला. पोरीचं मात्र खूप कौतुक. तुम्ही करत नाही म्हणून मी केले त्याचे जरा लाड कौतुक, तर बिघडलं कुठे हो? त्याच्या बाबतीत तुम्ही नेहमी असे का वागता ते कळतच नाही. हे बघ, कौतुक करण्याजोगं काही केलं तर मी कौतुकही करतो. पण तुझ्या लाडामुळे तो जिद्दी होत चाललाय. त्यांना त्यांचं वाक्यसुद्धा पूर्ण करता आलं नाही. वीज कडाडल्यासारखी ती कडाडली. तिचा आवाज चढतच गेला. नेहमीच तिचा आवाज असा चढला की आप्पा गप्प बसत. त्यांना आवाज चढवून बोलायला, फालतूची वादावादी करायला आवडत नसे. शेजाऱ्या पाजाऱ्यांना उगाच फुकटचा तमाशा नको. पण वत्सला मात्र त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घ्यायची. मुद्दाम जोर जोरात आरडाओरडा करून आपलंच खरं करून घ्यायची. शेवटी व्हायचं ते झालं. वाटलं होतं मुलगा चांगला शिकेल, आप्पांना धंद्यात मदत करेल, छोट्याशा वर्कशॉपचा मोठा कारखाना करेल, मग घरात जास्तीचा पैसा येईल, आयुष्यात थोडं स्थैर्य येईल. पण रमेश 10वीत 2दा नापास झाला आणि आप्पांनी त्याच्याविषयीची स्वप्न बघणं सोडून दिलं. हेमांगी परदेशी शिकायला गेली त्यावेळी वत्सलेनं केवढं आकांडतांडव केलं होतं. खरं तर ती शिष्यवृत्ती मिळवून गेली होती. तिच्या जाण्यासाठी त्यांना फारसा खर्च लागलेला नव्हता. पण वत्सलेला हे कोण आणि कसं समजावून सांगणार? ती काही समजून घ्यायला तयारच नव्हती. किती मोडता घातला तिने. पण हेमांगी ही तिचीच लेक. दोघेही सारख्याच हट्टी. शेवटी हेमांगी गेलीच. आधीच आई लेकीत फारसं सख्य नव्हतंच. पण त्यानंतर त्या दोघींमधली आढी आणखीनच घट्ट झाली. वत्सला खूप नाराज झाली होती. पण त्याला आणखीन एक दुसरं कारण होतंच. रमेश तेव्हा कसाबसा जेमतेम 12वी झाला होता. आता पुढे शिकायचंच नाही हे त्याने अगदी पक्क ठरवून टाकलं होतं. त्यांनी पुढे काहीतरी शिकावं म्हणून आप्पा त्याला आपल्या परीनं खूप समजावत होते. पण रमेश आपला शब्द बदलायला तयार नव्हता. शिकणार नाही म्हणजे नाही याच्यावर तो ठाम होता. त्याला स्वतःचा कसला तरी धंदा करायचा होता आणि त्यासाठी त्याला 50,000 रुपये हवे होते. आप्पांजवळ त्यावेळी एवढी मोठी रक्कम नव्हती. त्यामुळे सध्या त्याने निदान आपल्या धंद्यात लक्ष घालावं, काहीतरी थोडंफार शिकून घ्यावं आणि नंतर हवं तर आपला स्वतंत्र धंदा सुरू करावा. तोवर आप्पा त्याच्यासाठी पैसे जमा करू शकले असते. खूप समजावलं पण तो ऐकेना. वत्सलानी तरी त्याला थोडं समजवायला हवं होतं. पण ती त्याची बाजू घेत होती. काय हो, हेमांगीच्या शिक्षणासाठी तिला परदेशी पाठवायला एवढा खर्च केलातच ना तुम्ही. तेव्हा कुठून आले तुमच्याकडे पैसे?
मुलीसाठी एवढा मोठा खर्च करता येतो तुम्हाला, पण मुलगा काही करतोय म्हणतोय तर त्याला मात्र मोडता घालताय तुम्ही. तुमचं कळतच नाही बाई मला काही. अगं, मोडता घालायचा प्रश्न नाही आहे. धंदा करायचा, मग त्यासाठी अनुभव नको का गाठीशी? आपल्या घरच्या धंद्यात लक्ष घातलं तर मिळेल त्याला अनुभव, आणि तोवर मीही पैसे उभे करू शकेन. तूच विचार कर ना जरा, माझ्याजवळ एवढा पैसा येणार कुठून? अजून घराचा हप्ता सुरू आहे, हेमांगीचा खर्च झाला एवढ्यात, आणि बाजारही थंड आहे हल्ली. कल्पना आहे का तुला या सगळ्याची? हो, मला काय कळतंय? तेवढी अक्कल नाही आहे माझ्याजवळ, हे मात्र मला नक्की माहिती आहे. हेमांगीसाठी एवढा खर्च केलातच ना, तेव्हा कुठून आणले हो पैसे? त्याच्या बाबतीत तुमची नेहमीची रड आहे ही. खरं म्हणजे तो काही करतोय म्हणतोय तर तुम्हाला ते बघवत नाही आहे. वत्सलेच्या आवाजात शक्य तेवढा जास्त कडवटपणा होता. तो माझा सावत्र मुलगा आहे असंच बोलतेस तू वत्सला. त्याचं गाडं रस्त्यावर आलं तर मला नकोय का ते? अगं, पण धंदा कसला आहे, कोणासोबत आहे, हे काही नीट सांगायला नको का त्याने? शिवाय जे काम करायचं आहे त्याचा जरा तरी अनुभव नको का? आधी नीट काम शिक आणि मग कर म्हणावं आपला धंदा सुरू. नाहीतर नुकसान करून घेण्यासाठी काम चालू करायचं आहे का? कधी नाही ते आप्पा चिडून आवाज चढवून बोलले. बघा बघा बघा, चांगलं बोलणं म्हणून नाहीच कधी. तुम्ही आधी त्याच्या नुकसानीची भाषा बोला. नाही करायची ना, करू नका मदत त्याला. करेल कशी त्याची तो तजवीज. माझं मेलीचं नशीबच फुटकं. कधी मेलं मनासारखं काय होईल तर शपथ. त्यानंतर 4 दिवस घरात असहकाराचं, विद्रोहाचं वातावरण होतं. घरातली ती भयानक शांतता, ती धुसफूस आप्पांना सहन होईना. शेवटी अक्कल खाती टाकले असं समजून त्यांनी कसेबसे त्याला 40,000 रुपये उभे करून दिले. त्यांनी कसला धंदा केला भगवान जाणे, पण शेवटी आप्पांची भीती खरी ठरली. वर्षभरात तो पोरखेळ संपला आणि त्याचं खापर मात्र आप्पांच्या डोक्यावर फुटलं. कोणत्याही गोष्टीत आधी नाटच लावायचा, चांगलं म्हणून कधी त्याचं चिंतायचंच नाही, मग काय होणार दुसरं? आणि हे सगळं आप्पांना अपेक्षित होतं, त्यामुळे त्यांना फारसा धक्का वगैरे नाही बसला. पैसे वाया गेल्याचं वाईट मात्र वाटलं. तरीसुद्धा रमेशला समजावण्याचा त्याने खूप प्रयत्न केला. त्याला जवळ बसवून घेतलं, प्रेमानं सांगितलं की आधी कुठेतरी काम कर, अनुभव घे, मग काम सुरू कर. नाही तर घरच्या वर्कशॉपमध्ये ये काही दिवस, काहीतरी शिक तिथे, किंवा त्यापेक्षा पुढचं शिक्षण सुरू कर. नाना परीने आप्पांनी त्याला समजावलं, पण सगळं पालथ्या गाड्यावर पाणी. मख्खपणे त्यांनी सगळं ऐकून घेतलं आणि एक तुच्छ नजर आप्पांवर टाकत सरळ उठून तो चालायला लागला. रमेशचा सगळा वेळ उन्हाडक्या करण्यातच जात होता. नुसतं वय वाढत होतं. छानछोकीसाठी आई पैसे पुरवतच होती. वाटेल तसं वागलं तरी विचारणारं कोणी नव्हतं. दोघांनाही कसली चिंता नव्हती, भविष्याचा विचार नव्हता. आप्पांना मात्र खूप काळजी वाटायची. मुलगा हाताशी येण्यासारखा असूनही त्याचा काडी मात्र उपयोग त्यांना नव्हता. त्याला संगतही चांगली नव्हती, आणि वाईट सवयी काय लगेच लागतात. काय होणार आहे, त्याच्या भविष्यात काय वाढून ठेवलंय कळत नव्हतं. 1-2 वर्ष त्यांनी अशीच वाया घालवली. त्याची बेफिकीर वृत्ती वाढली होती, कसलीही पर्वा वाटत नव्हती त्याला. आप्पांना ते बघवलं जात नव्हतं. शेवटी आप्पांनीच पुन्हा आपलं वजन, ओळख खर्ची घातलं आणि एका जागी त्याला चिकटवलं. तिथे तो किती दिवस टिकेल याची शंका आप्पांना होती, पण वर्षभर बरं चाललं. आप्पांनी समाधानाचा सुस्कारा सोडला. टवाळखोर मित्रांचा गराडा जरा कमी झाला होता. म्हणजे निदान आप्पांना तरी तसं वाटत होतं. बाकी बरं चाललं होतं सगळं. लगेच वत्सलेनं त्याच्यासाठी मुली बघायला सुरुवात केली. आप्पांना वाटलं की तिने एवढी घाई करू नये, पण तिला पटायला पाहिजे ना. आणि आप्पांनी पूर्व म्हटलं की ती पश्चिम म्हणणार हे नक्की. बोलून काही फायदा नव्हता, तरी त्यांनी टोकलंच की वत्सला, अगं इतकी घाई करू नकोस लग्नाची. अजून थोडे दिवस नीट नोकरी करू दे ना त्याला. उगा दुसऱ्याच्या मुलीला कशाला फशी पाडायचं. वा वा, छान छान छान. स्वतःच्या मुलाबद्दल तुम्हीच असं बोलताय, मग बाहेरचे काय टपलेलेच असतात.
दुसऱ्याचं उणं दुणं बघायला? आता तुम्ही बघताय ना, वर्षभर किती व्यवस्थित नोकरी करतोय तो. घरात काही बाई आणत असतो. पण तुम्हाला मेलं कसलं कौतुकच नाही. तुम्ही काही लक्ष देत नाही. हां, ठीक आहे, मीच बघते आता मुलगी. लग्न झालं ना की सगळं व्यवस्थित होईल हो. आता बाई यात तरी अडंग घालू नका तुम्ही. हां. नेहमीप्रमाणे आप्पांनी त्यावर न बोलण्याचा निर्णय घेतला. त्यांना वाटलं कोण मुलगी देणार असल्या मुलाला. पण मुलगी मिळाली. तीही चांगली पदवीधर, वत्सलेच्याच लांबच्या नात्यातली मुलगी तिने निवडलेली होती. आप्पांना नवल वाटलं, कसे तयार झाले असतील ते लोक लग्नाला. मुलगी शाळेतही नोकरी करत होती. वत्सलेनी त्यांना काय सांगितलं देव जाणे. थोडक्यात पण लग्न समारंभ छान झाला. एवढ्या बाबतीत रमेशचं नशीब चांगलं निघालं. मुलगी गरीब सालस होती. आप्पांनाही सून आवडली. स्वभाव तर चांगला होता, दिसायलाही बरी होती. स्वभावानं गरीब, अगदी वत्सलेला हवी तशी होती सून. नव्या नव्हाळीचे कौतुकाचे 4 दिवस संपले आणि वत्सलेनं आपलं एक एक हत्यार काढायला सुरुवात केली. 4 दिवस सुनेनेही सगळं ऐकून घेतलं, सगळं सहन केलं. पण हळूहळू सासू सुनेचे खटके उडायला लागले. वत्सलेबद्दलचा सुनेच्या मनातला आदर कमी झाला. पण आप्पांबद्दल तिच्या मनात आदर होता. घरात होणारी त्यांची कुचंबणा तिला कळत होती. आप्पांचं सगळं ती मनापासनं पित्याच्या मायेनं करायची. आप्पांना दुसरी लेकच मिळाली. हेमांगीपेक्षाही ती त्यांची जास्त काळजी घ्यायची आणि ते बघून वत्सलेच्या अंगाची आग व्हायची. पण मुलाच्या धाकानं ती बोलू शकत नव्हती. सतत चडफडत मात्र असायची. नुसती चिडचिड चाललेली असायची तिची. एक मात्र होतं, घरातलं सगळं काम सून करायची. घरचं सगळं आवरून ती शाळेत जायची. तरी पण वत्सला असमाधानी. सारखं तिचं उणं बघत असायची, सतत कुरकुरायची. लग्न होऊन जेमतेम वर्ष होतं न होतं तोच रमेशने आपले रंग दाखवायला सुरुवात केली. पुन्हा जुन्या मित्रांचा अड्डा जमायला लागला. दारू पिणं वाढलं. कामावर जाणं नियमित राहिलं नाही आणि मग शेवटी नोकरी गेली. मग बायकोकडनं आईकडनं पैसे न्यायला लागला. दारू पिऊन धिंगाणा घालणं नित्याचं झालं. आई बोलू शकत नव्हती आणि बायको गरीब. दोघी नुसतं सहन करत होत्या. आप्पांना यातलं काही सहन होत नव्हतं. आजवर उंबऱ्याच्या बाहेर असलेला धिंगाणा आता घरातच व्हायला लागला. 4 लोकात तोंड दाखवायची लाज वाटायला लागली. एक सज्जन सुसंस्कृत माणूस म्हणून मिळवलेलं आप्पांचं नाव धुळीला मिळायला लागलं. आणि बोलायची सोयच नव्हती. मुलासमोर हतबल झालेली वत्सला सगळा राग आप्पांवर, सुनेवर काढायची. 4ही बाजूने नुसती कोंडी झालेली होती. अगदी असह्य झाल्यावर चिडून जाऊन आप्पांनी रमेशला घर सोडून जायला सांगितलं. पण त्यांचा तो निर्णय बुमरँगसारखा त्यांच्यावरच उलटला. वत्सलेचं मातृप्रेम आडवं आलं. तिने आप्पांनाच बोल लावला. त्यांनाच ती वाटेल तशी बोलली आणि शेवटी जीव द्यायची धमकी दिली. वैतागले आप्पा. अलीकडे त्यांनी घरात बोलणंच बंद करून टाकलं. सुनेसाठी मात्र आप्पांना फार वाईट वाटायचं. त्या गरीब पोरीची त्यांना कीव यायची. कधी सहानुभूतीचे 2 शब्द बोलायला गेले तर लगेच वत्सलेचा आरडाओरडा सुरू व्हायचा. का? तर मुलाबद्दल राग आणि सुनेचा पुळका. ती पोर कशी आणि का सहन करते सासूचं सततचे टोमणे, घालून पाडून बोलणं? परमेश्वर जाणे. एक दिवस रात्रीच्या जेवणानंतर आप्पा अंगणात शतपावली घालत होते. वत्सला बरं वाटत नाही म्हणून डोकं बांधून लवकर अंथरुणावर पडली होती. रमेश घरी परतायची वेळ अजून झाली नव्हती. सासूला झोप लागलेली बघून सून बाहेर आली. बराच वेळ गुपचूप दारात उभी होती ती. बराच वेळ आप्पांचं तिच्याकडे लक्षच गेलं नाही. ते आपल्याच विचारात. लक्ष जाताच ते थबकले. तिच्याजवळ थांबून त्यांनी हळू आवाजात विचारलं, काय म्हणतेस बाळा? काही बोलायचं आहे का? अगं मग आवाज द्यायचा ना. सांग बरं आता. आप्पांच्या हळूवार प्रेमळ शब्दांनी तिला एकदम रडायलाच आलं. हे बघ, अशी रडू नकोस बाळा. काय झालंय ते तर सांग.
तुझा कोंडमारा मला कळतोय बेटा, पण तू बघतीयस मी काहीही करू शकत नाही आणि याचं खूप वाईट वाटतं ग मला. आता करीन मी काहीतरी नक्की. शांत हो आणि बोल, तू काय बोलायचंय ते बोल. कसंबसं स्वतःला सावरून ती म्हणाली, "आप्पा, आता नाही सहन होतंय हो. सगळं अगदी माझ्या सहनशक्तीच्या बाहेर गेलंय. आता मी नाही या घरात राहू शकत." "का गं? आता काय नवीन प्रताप केलेत का त्यांनी? तुला मारतो बिरतो का काय?" "आप्पा, त्याची तर आता सवय झाली हो. आजपर्यंत मी तुमच्यापर्यंत येऊ दिलं नाही, पण आता तर सगळा ताळतंत्र सुटलाय. हल्ली दारू पिऊन माझ्या शाळेत येऊन धिंगाणा घालतात. माझ्यावर खूप घाणेरडे, गचाळ आरोप करतात. आजही शाळेत येऊन त्यांनी गोंधळ घातला. चपराशाकडनं हेडमास्तरांनी त्यांना हाकलून दिलं, पण मला मात्र त्यांनी ताकीद दिली की पुन्हा असं काही झालं तर मला नोकरी सोडायला लागेल. आप्पा, हो, मेल्याहून मेल्यासारखं झालं मला. आता मी काय करू तुम्ही सांगा आप्पा. आप्पा, या घरात मला तुमचाच फक्त आधार आहे हो." "बेटा, मलाही फार वाईट वाटतं, पण तुला तर सगळं ठाऊकच आहे. ठीक आहे, मी पुन्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न करतो, पण त्यातून निष्पन्न काय होईल ते देव जाणे. पण तूर्त माझ्या हातात तेवढंच आहे. काय करावं ते मला सुचतही नाही. अजून आलेला नाही ना तो. एवढ्यात कुठले यायला? येतील की नाही काही सांगताच येत नाही." "म्हणजे नेहमी करतो का तो असं?" "म्हणजे? आप्पा, तुम्हाला कळलेलं नाही काही?" "काय आता आणखीन काय झालंय?" "अहो, शाळेतून हाकलल्यावर जाऊन पुन्हा दारू पिऊन मारपीट केली म्हणे. चाकू काढला म्हणून पोलिसांनी पकडून नेलंय त्यांना. आईंना सगळं ठाऊक आहे म्हणून तर लवकर जेवून झोपल्या त्या. काय करावं मला काही कळत नाही हो आप्पा." पुन्हा तिला रडायला आलं. आप्पांना तिला कसं समजवावं, काय सांगावं, कुठल्या शब्दात धीर द्यावा कळेना. एका अश्राप जीवाच्या या स्थितीला आपणही थोड्याफार प्रमाणात कारणीभूत आहोतच की. त्यांना खूप अपराध्यासारखं वाटायला लागलं. "आवर बेटा, आवर स्वतःला. रडून काय होणार आहे ग? तुलाच आता पक्क व्हायला हवं." "हो आप्पा, आता तेच करायला हवंय मला. खूप सहन केलं मी, पण आता नाही सहन करायची ताकद माझ्यात. नाहीतरी नोकरी करून माझं मीच करतीये ना. आणि एवढं करूनही सगळा मनस्ताप, मारपीट, बोलणी काय आणि किती सहन करायचं हो? म्हणून वाटतं माझं मी करू शकते, तेव्हा इथे काय आणि माहेरी काय सारखंच की. उपयोग तरी काय इथे राहून? आता तर शाळेतही तोंड दाखवायला लाज वाटायला लागली. तुम्हीच सांगा ना, मी आता कसं वागायचं?" "तुझ्या जागी मी असतो ना बाळा, तर मी असाच विचार केला असता. तू म्हणतीयस ते बरोबर आहे. मलाही वाटतंय की का म्हणून तू आपलं आयुष्य त्याच्यासाठी फुकट घालवावंस. मी बाप असून मीच कंटाळलोय त्याच्या असल्या वागण्याला. पोटच्या गोळ्याचा मोह सोडवत नाही म्हणून दरवेळी पैसे भरून त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. पण नाईलाज आहे ग, नाईलाज आहे माझा. जा बाळा तू जा. कुठल्या तोंडानं मी तुला अडवणार? जा तू, निदान तू तरी सुखी होशील. नव्यानं आपल्या आयुष्याची सुरुवात कर. घटस्फोट मिळवायला मी मदत करीन तुला. आमच्या स्वार्थासाठी तुझा नाहक बळी दिला गेलाय याची माझ्या मनातली खंत, टोचणी तरी तेव्हा कमी होईल जरा." "अरे वा वा, चांगला सल्ला देताय की स्वतःच्या सुनेला. हां, बापात का कसाईयात? बोलवतं तरी कसं म्हणते मी आपल्या मुलाबद्दल असं?" अचानक वीज कडाडली. वत्सला अंधारात कधी येऊन उभी होती त्यांना कळलंच नाही. "एकुलत्या एका मुलाचा संसार उद्ध्वस्त करायला निघालात? काही वाटतंय का नाही? आणि हे अवदसा वांझोटी मेली. एक पोर नाही देऊ शकली 2 वर्षात. नाही तर तो कशाला असा भरकटला असता? असली बायको घरात असली की माणूस असंच वागणार ना. सून म्हणून चांगली मानानं हिला घरात आणली, त्याचे चांगले पांग फेडलेस हो.
बरी कारस्थानं करताय घरातल्या घरात. हे बघ वत्सला, तसं नाही आहे. तूच विचार कर. अगं हिच्याऐवजी आपल्या हेमांगीवर असा प्रसंग आला असता तर असाच निर्णय घेतला असता ना आपण. हे बघ, ही मुलगीच आहे ह्या घरातली, तिचा विचार नको का करायला? मला नका सांगू जास्तीचं शहाणपण. स्वतःची पोर गेली कोणाचा हात धरून. ढुंकून बघत नाही आता ती. लहानपणापासून तिला लाडावून ठेवलीत, आता हिला बसवा बोडक्यावर, करा तिचे लाड आणि घाला माझ्या पोराला खड्ड्यात. ताड ताड बोलून दणा पाय आपटत वत्सला आत तर गेली, पण नंतर चांगलं तासभर तिचं बडबडणं चालू होतं. उगाच लोकांना तमाशा नको म्हणून सूनही निमूटपणे आत जाऊन झोपली. आप्पा बराच वेळ अंगणात फेऱ्या मारत विचार करत होते. रात्रभर त्यांना झोप लागलीच नाही. सारखा सुनेचा विचार डोक्यात घोळत होता. तिच्या भविष्याची चिंता वाटत होती त्यांना. पण या खेपेला आप्पा त्याला सोडवू शकले नाहीत. त्यातून त्याला वाचवणं शक्य नव्हतं. त्याचे सगळे सोबती फिरले. त्यांनी याला चांगलं अडकवून टाकलं. 3 वर्षांची सजा झाली त्याला. त्यामुळे सुनेला घटस्फोट मिळायला फारसा त्रास नाही झाला. सून माहेरी गेली. तिने पुन्हा लग्न करावं असं तिच्या घरच्यांना वाटत नव्हतं. परिस्थिती किती स्वार्थी बनवते माणसाला, नाही का? मग आप्पांनीच पुढाकार घेतला. तिचं लग्न जमवलं. आपल्या जवळच्या पुंजीतून जमेल तेवढी रक्कम तिच्या नावे बँकेत ठेवली. वत्सलेसाठी हा धक्का फार मोठा होता. तिने फार मनाला लावून घेतलं. नाही म्हटलं तरी या 2 वर्षात सुनेच्या अंगावर सगळं सोडून आराम करायची तिला सवय लागली होती आणि मुळातच तिला घरातली कामं नकोच असायची. आरामानं शरीर जडावलेलं, कामाची सवय सुटल्यानं तिला सगळं जड गेलं. त्यात मुलाला झालेली सजा, त्याचा मोडलेला संसार, हे सगळं तिने फार मनाला लावून घेतलं. आधीच मधुमेह, ब्लड प्रेशर, वात या रोगांनी शरीर पोखरलं होतं. खंगतच गेली त्यानंतर आणि मग फार दिवस नाही तग धरू शकली. वत्सला गेली आणि घराची काळाच हरपली. कशीही असली तरी ती या घराची गृहलक्ष्मी होती. सून आपल्या नव्या संसारात रमलेली. मुलगा जेलमध्ये, मुलगी परदेशात. आप्पा खूप एकटे पडले. सुरुवातीला मित्र, नातेवाईक यांच्यात मिसळायचे, पण रमेशचा घटस्फोट, त्याचं वागणं, सुनेचं लग्न यावरच इतकी चर्चा व्हायची, सारख्या चौकशा व्हायच्या की नंतर त्यांनी मग एकांतवास पत्करला. वर्कशॉप आणि घर यात त्यांनी स्वतःला बंदिस्त करून टाकलं. एवढ्या सगळ्यात एकच बातमी चांगली आली होती, सुनेला दिवस गेल्याची. आप्पांच्या रखरखीत आयुष्यात तेवढीच वाऱ्याची गार झुळूक. आप्पा जाऊन तिचं कोड कौतुक पुरवून आले. रमेश सुटून आला. आप्पांना वाटलं आता तरी त्याच्यात सुधारणा झाली असेल, पण त्यांची आशा फोल ठरली. तो आणखीनच बिथरला होता. बायकोला घालवलं, आईला मारलं म्हणून तो आप्पांना शिव्या घालायचा, अदवा बोलायचा. रोजचीच कटकट झाली होती. घरात बसून त्यांनी दारू पिणं सुरू केलं होतं. त्यासाठी घरातलं काय काय त्यांनी विकलं. नंतर ती दारुड्यांची चांडाळ चौकडी घरापर्यंत येऊन पोचली. आप्पांना तर घरात राहणं कठीण वाटायला लागलं. शेजार पाजाऱ्यांच्या रोजच्या तक्रारी यायला लागल्या. शेवटी आप्पांना कठोर होऊन निर्णय घ्यावाच लागला. रमेशला सरळ घराबाहेर काढून त्यांनी त्याच्याशी संबंध तोडून टाकले. पण बापाचा जीव रावला नाही. आपलं चुकलं तर नाही असं मनात घ्यायचं. त्यांनी विचारपूस करून माहिती काढली. कोणा मित्राच्या खोलीवर तो राहतोय, मिळेल ते छोटं मोठं काम करतोय, एवढं त्यांच्या कानावर आलं होतं. त्यांनी जरा सुटकेचा निश्वास सोडला. पण आता त्यावर 5-6 महिने होत नाहीत तर ही बातमी आलेली होती. आप्पांनी मनाशी ठरवलं की आता काहीतरी ठाम निर्णय घ्यायलाच हवा. या सगळ्या कटकटीतून मुक्त होण्यासाठी हे सगळं सोडून लांब कुठेतरी निघून जावं. बराच वेळ विचार करून आप्पांनी आपला निर्णय घेतला. उठून त्यांनी घड्याळात बघितलं. बापरे, 11 वाजायला आलेत. विचारात वेळेचं भान राहिलंच नाही. आत येऊन त्यांनी भिंतीवरची किल्ली काढली. बाहेर फाटकाला कुलूप लावून त्यांनी समोरचं दार बंद करून टाकलं. आता इतक्या उशिरा कसलं जेवण बिवण, आणि ते पचणारही नाही रात्रीचं. त्रास व्हायचा.
पेलाभर दूध पिऊन ते अंथरुणावर पडले. निश्चय झालेला होता. ते समाधानानं शांतपणे झोपी गेले. सकाळी लवकर उठले, स्नान वगैरे उरकलं, शांत मनानं पूजा केली, थोडा नाश्ता केला आणि घरातनं बाहेर पडले. वर्तमानपत्राच्या कचेरीत जाऊन त्यांनी घर विकण्याची जाहिरात दिली. सुनेला भेटून आले. तिला घरातलं जे सामान हवं होतं ते घेऊन जायला सांगितलं. बाकी सामान विकायला काढलं. गेले काही दिवसांपासून त्यांनी वर्कशॉप चालवायलाच दिलं होतं. अशोकला ते आपल्या मुलासारखं मानत. बऱ्याच वर्षांपासून अशोक त्यांच्याकडे कामाला होता. कामसू, मेहनती होता, शिवाय हुशार होता. त्यांनी धंदा बऱ्यापैकी वाढवला होता. वर्कशॉप त्याच्या स्वाधीन केलं तर प्रगतीच होईल. त्यांनी इच्छा असेल तेवढी रक्कम देऊन त्यालाच वर्कशॉप ठेवून घ्यायचं असं आप्पांनी ठरवून टाकलं. अशोकला ते मान्य नसण्याचा काही प्रश्न नव्हता. एका दिवसात आप्पांनी निर्वानिरव केली. अशोक त्यांना म्हणाला सुद्धा, "ये आप्पा, का असली निर्वानिरव चालवली आहे तुम्ही? वर्कशॉप तर मी चालवतोच आहे ना. मग काय हे? आणि माझ्याजवळ कितीशी रक्कम असणार हो आप्पा? मला बँकेतनं कर्ज घ्यायला लागेल त्यासाठी. ते मिळालं तर मी सांगतो तुम्हाला." आप्पा त्याला म्हणाले, "अरे, एवढी कशाला चिंता करतोयस? मला तू 1,00,000-1,50,000 दिलेस ना तरी चालेल. तेवढं कर्ज बँक नक्की देईल तुला. मी येतो तुझ्याबरोबर बँकेत. तसंही बँकेला तुझे व्यवहार माहितीच आहेत ना." "अहो, ते सगळं ठीक आहे आप्पा, पण एवढ्या तातडीनं कवडी मोलानं का विकताय तुम्ही वर्कशॉप? अहो, बाजारात दुप्पट किंमत मिळेल." "असू दे रे, असू दे. हे बघ, मला आता कसलाच मोह नाही राहिला. गरज आहे तेवढी रक्कम मिळाली तरी पुरे आहे मला. आणि वर्कशॉप तुझंच आहे रे. मेहनत तू घेतली आहेस त्याच्यावर. तुझ्याजवळ माझं वर्कशॉप चांगलं भरभराटीला येईल याची खात्री आहे मला. आणि त्यात मला सगळं काही मिळेल. मी घराची जाहिरात दिली आहे. 10,00,000 किंमत ठेवली आहे. तूही लक्ष ठेव जरा. बघ एखादा चांगला भला माणूस मिळाला तर." "हो, आजच्या मानाने ही किंमत फार कमी आहे आप्पा. घर कधीच लगेच विकलं जाईल." "आप्पा, पण तुम्ही हे सगळं विकून जाणार कुठे? आणि का अशी निर्वानिरव चालवली आहे तुम्ही आज?" "काय करणार बाबा, थकलोय रे मी पुरता. तुला तर सगळं ठाऊकच आहे. शरीर दिवसेंदिवस थकत चाललंय. आता डोक्याला कसला ताप नकोय मला. आशा ठेवावी असं काही राहिलेलंच नाही आहे. आणि म्हातारपणीची तरतूद माझी मलाच करायला हवी ना." महिनाभरात घराची, वर्कशॉपची सगळी रक्कम हातात आली. आप्पांचा सगळा व्यवहार चोख, त्यामुळे कसलाच त्रास त्यांना व्यवहारात झाला नाही. त्या महिनाभरात त्यांनी लांबच्या एका वृद्धाश्रमाची माहिती मिळवली. तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शांत वातावरणात तो आश्रम होता. आप्पांनी तिथे पत्रव्यवहार केला. आपली सगळी माहिती, तिथे राहण्याची इच्छा त्यांना कळवून टाकली. आश्रमातून होकाराचं पत्र आल्यावर वर्कशॉपचे पैसे सुनेच्या नावावर बँकेत ठेवले. घराच्या रकमेतले 1,00,000 मुलीच्या आणि मुलाच्या नावावर ठेवून दिले. कधी काळी त्याला सुबुद्धी झाली आणि काही करावंसं वाटलं तर त्याच्या हाताशी असावेत पैसे म्हणून. शेवटी काही झालं तरी पोटचा गोळा तो. त्याला नसली तरी आप्पांना त्याची काळजी होतीच. सगळं अशोकच्या स्वाधीन करून आप्पांनी सुटल्याचा निश्वास सोडला. वत्सलेच्या नावाने त्यांनी दवाखान्याला देणगी दिली. झालं, आता सगळं करून झालं. आता सगळे पैसे बँकेत ठेवायचे आणि आश्रमात शांतपणे राहायचं. आता मात्र आप्पांना शांत वाटत होतं. मनात कसली इच्छा नाही, कसला मोह नाही, कसलं दुःख नाही की कुणाची माया नाही. ओढ वाटावी, बांधून ठेवावं असंही काही नाही. गाव सोडताना जरा वाईट तर वाटणारच, पण त्याला नाईलाज होता. आप्पांनी दीर्घ निश्वास सोडला. संपला या गावाचा ऋणानुबंध. चला, सुटका झाली या प्रपंचाच्या कटकटीतून. आता निवांत शांत आयुष्य घालवायचं.
या प्रपंचाच्या रोजच्या धावपळीत धकाधकीत राहून गेलेले वाचनासारखे छंद आता पूर्ण करायचे. आता ना कसली विवंचना ना कसली कटकट. उद्या सकाळच्या गाडीनं रवाना व्हायचं, ते पुन्हा कधी परतून न येण्यासाठी. देवाचं नाव घेऊन आप्पा अंथरुणावर पडले. रिकाम्या मोकळ्या घरावर एकदा नजर फिरवली. मन हलकं हलकं झालेलं होतं. मनात आज कुठलेही विचार नव्हते, कुठल्याही आठवणी सतावत नव्हत्या. आप्पांना कित्येक वर्षात लागली नव्हती इतकी गाढ शांत झोप त्या रात्री लागली. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात रेखा खराबे यांची कथा संध्या छाया. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा तुम्हाला नक्की आवडलेली असणार आहे, त्यामुळे कथेचा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि भेटत रहा. मुख्य म्हणजे दीपक रेगे कथाकथन चॅनलवर उत्तमोत्तम कथा आणि कादंबऱ्या ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.